बीड बिहार झालाय। 10 महिन्यात 36 जणांना संपवलं। बीड नव्हे गँग्स ऑफ वासेपूर। 10 महिन्यात 36 खून, 156 अत्याचाराच्या घटना। मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांची गोळ्या झाडून हत्या। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना दिवसाढवळ्या संपवलं। 2 सरपंचांच्या हत्येनं बीडमध्ये मोठी खळबळ। गँग्स ऑफ वासेपूरमध्ये दाखवलेली हिंसा, गुंडगिरी, स्थानिक माफियांची दहशत, रक्तपात आणि खंडणी बहादर आणि आज गुंडांच्या टोळ्यांवर गब्बर झालेले बाहुबली पाहिल्यावर आपला थरकाप उडतो। मात्र या चित्रपटाचं कथानकही फिकं वाटावं अशा गुन्हेगारीच्या घटना सध्या बीड जिल्ह्यात सुरू आहेत। जानेवारी ते ऑक्टोबर 2024 या गेल्या 10 महिन्यांमध्ये बीड जिल्ह्यात 5, 10 नव्हे तर तब्बल 36 खुनांच्या घटना घडल्याची नोंद झाली आहे। बीडमध्ये गेल्या काही वर्षात सामाजिक आणि आर्थिक गुन्हेगारीने चांगलंच डोकं वर काढलंय। शहराची शांतता वाढत्या गुन्हेगारीमुळे धोक्यात आली आहे। या गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलीस खातं देखील कमी पडतंय। अलीकडेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती। देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्हा चांगलाच हादरला। देशमुख यांच्या हत्येला 16 दिवस उलटले तरी मुख्य आरोपी अजूनही फरार आहे। त्यामुळे पोलीस आणि सीआयडीच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय। 10 महिन्यात 36 खून, 156 अत्याचाराच्या घटना। बीड जिल्ह्यात जानेवारी 2024 ते ऑक्टोबर 2024 पर्यंत 36 खून झालेत, म्हणजे दरमहा 2 हत्या झाल्यात। खुनाच्या घटनांशिवाय खुनाचा प्रयत्न केल्याच्याही तब्बल 168 घटना घडलेल्या आहेत। यावरून जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था नावाची गोष्ट शिल्लक राहिली नसल्याचं देखील दिसतंय। गर्दी करून मारामारी करणं, दंगल घडवणं यासारखे 498 गुन्हे 10 महिन्यात दाखल झालेत। यातील 7 गुन्ह्यांची उकल अजूनही झालेली नाही। खून, हत्या, खंडणी हे तर सर्रास सुरू आहे। याशिवाय महिलांवरील गुन्ह्यांमध्ये देखील लक्षणीय वाढ झाली आहे। यावरून बीड जिल्ह्यात महिला आणि मुलीही सुरक्षित नसल्याचं दिसतंय। मागील 10 महिन्यात महिला अत्याचाराच्या 156 तर विनयभंगाच्या 386 घटना घडल्या आहेत। 2 सरपंचांच्या हत्येने बीडमध्ये खळबळ। बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात 2 सरपंचांच्या हत्या झाल्या। मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांची हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती। दरम्यान आंधळे यांच्या हत्येनंतर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने देखील बीड जिल्हा हादरलाय। संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत विरोधी पक्षाने संसद आणि विधानसभेत आवाज उठवलाय। देशमुख यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देखील केली जाते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाही आरोपीला सोडणार नाही असं आश्वासन दिलं होतं। मात्र या प्रकरणातील बरेच आरोपी अजूनही फरार आहेत। त्यामुळे गृह खातं बीडमधील गुन्हेगारीचा बिमोड कसं करतंय हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मंडळी, तुम्हाला या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्व सोशल हँडलवर फॉलो करा आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।